विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर द्वारा लिया गया निर्णय ये सरासर लोकतंत्र की हत्या है, ऐसा कहते हुए नागपुर के रेशमबाग कार्यालय स्थित परिसर में किशोर कुमेरिया के नेतृत्व में नार्वेकर के खिलाफ जमकर आंदोलन किया गया। इस मौके पर उद्धव ठाकरे गुट के तमाम शिव सैनिकों ने नार्वेकर का प्रतीकात्मक पोस्टर जलाया तथा चप्पल जूते से मारकर पोस्टर को आग लगा दी। राहुल नार्वेकर मुर्दाबाद के नारों से पूरा रेशमबाग परिसर गूंज उठा। पेश हमारे संवाददाता संजय मीरे इनकी नागपुर शिवसेना कार्यालय परिसर से यह ग्राउंड रिपोर्ट, आइए देखते हैं। लोकशाहीची हत्या करणाऱ्या नार्वेकरांचा, लोकशाहीची हत्या करणाऱ्या नार्वेकरांचा जय भवानी। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम रेशीमबागच्या त्या शिवसेना कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी आज विरोध करताना या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर दिसत आहे, त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा एक पोस्टर जाळलेला आहे। चपला आणि जोड्यांनी त्यांना प्रतिकात्मक अशी मारहाण सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यावेळेला आपल्यासोबत नागपूरचे जिल्हा प्रमुख माजी महापौर किशोर कुमेरिया आहे, त्यांना आपण विचारूया। सर, मला सांगा, ज्या पद्धतीने आज आपण हे जे आंदोलन करतात आहात हे किती योग्य आहे? लोकशाहीची हत्या करणारे राहुल नार्वेकर यांनी काल जो निकाल दिला तो माननीय सुप्रीम कोर्टाने जे दिलेले दिशा निर्देश आहे, त्यांनी सुनील प्रभू यांना प्रतोद ठरवलं, पण त्यांचीही अवहेलना करण्याचा निर्णय काल राहुल नार्वेकर यांनी दिला। आणि कुणालाही म्हणजे कोर्टाचंही ऐकणे नाही, लोकशाहीची हत्या करणे, मनमानी करणे, हुकुमशाही करणे, अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या राहुल नार्वेकर या अध्यक्षांनी हा निर्णय दिला। आम्ही संपूर्ण नागपूरचे जिल्ह्याचे शिवसैनिक, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणून, शिवसैनिक म्हणून याचा जाहीर निषेध नार्वेकर यांचा आम्ही या ठिकाणी करण्यासाठी जमा झालेलो आहे। त्याचप्रमाणे शिवसैनिक हा माननीय उद्धव साहेबासोबत आहे। उद्धव साहेबासोबत पूर्ण आदित्य साहेब, शिवसेना मातोश्री यांच्यासोबत शिवसैनिक सदैव सोबत राहील। आणि ज्या प्रकारे या राज्यामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टालाही न मान्य आणि त्याच्यावर देखील आपलं राजकारण करून शिवसेना संपवण्याचं काम, शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम हे जे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आहे, हे संपूर्ण सामान्य जनतेला, कार्यकर्त्यांना आणि लोकांना याची संपूर्ण माहिती आहे। आणि ह्या अशा प्रकारचा निर्णयाचा निषेध हे शिवसैनिक नाही तर सामान्य जनता देखील करत आहे। आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत सामान्य जनता या भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये धडा शिकवेल व घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। किशोर, मला हे सांगा की मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसते, म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य आहे की भारतीय जनता पार्टी आज राज्यात असेल, देशात असेल, मोठ्या प्रमाणावर एक वटवृक्ष अशी झालेली आहे। शिवसेनेला पूर्णपणे गिळंकृत करण्याचं काम हे करतात आहे का? हे आज नाही तर हे सुरुवातीपासूनच जो हिंदुत्व म्हणून शिवसेना पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष याच्या पहिले होता कुठं? शिवसेना हा संपूर्ण सामान्य जनता शिवसेनेला मानत होती, शिवसेनेला आजही मानत आहे। आणि यांचाच हात पकडून भारतीय जनता पक्ष समोर आला आणि आता ते मोठ्या प्रमाणात या शिवसेनेला, मातोश्रीला, पक्षप्रमुख उद्धव साहेबांना घाबरलेले आहेत आणि शिवसैनिकाला घाबरलेले आहेत। म्हणूनच अशा प्रकारचे षडयंत्र, अशा प्रकारचं राजकारण आणि सुप्रीम कोर्टाला देखील न ऐकणे, त्यांच्या निर्देशाला देखील न ऐकणे, अशा प्रकारचं काम भारतीय जनता पक्षाकडून होत आहे। परंतु अशा प्रकारचं शिवसेना संपवण्याचं किंवा शिवसेनेला दाबवण्याचं काम याच्या आधीही बऱ्याच लोकांनी केलं, परंतु शिवसेना कधी संपली नाही। आणि हे येणारी आता जी यांच्या भरोशावर भारतीय जनता पक्ष मोठा झाला, तो जर संपवण्याचं काम करेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर जनता त्याला दाखवेल की खरं हिंदुत्व पक्ष आणि खरा शिवसेना आणि खरी समाज कार्य करण्याची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची शिवसेना पुढे समोर येईल व यांची जागा हे संपूर्ण जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही।
तर आपण होते जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, ज्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यांना आपण लहानाचं मोठं केलेलं आहे, ज्यांना आपण सपोर्ट सहकार्य केलेलं आहे आणि मेरी बिल्ली मेरे कोई म्याऊ अशा प्रकारचं सध्याला काम झालेलं आहे. मोठ्या भावाची भूमिका असणारा शिवसेना आणि लहान भावाची भूमिका असणारा भारतीय जनता पार्टी काळ वेळानुसार बदलत गेले आणि हा शिवसेना हा लहान भाऊ म्हणून सांगितलं जातं, मात्र शिवसेना लहान भाऊ दिसत नाही, पण मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी हे प्रत्येक संस्थांवर राज्य करीत आहे. आणि त्याच्याचमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो एक फरमान काढलेला आहे, जो एक आदेश काढलेला आहे, त्या आदेशाची कुठेतरी पायमल्ली होत आहे आणि त्याचा प्रखर विरोध म्हणून आज नागपूर जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया आणि त्यांच्या तमाम नागपूर या शाखेच्या शिवसैनिकांनी आता एल्गार उगारलेला आहे आणि अशा प्रकारे हे आंदोलन केलेलं आहे. मात्र आता यांच्या या आंदोलनातून समोर काय निष्पन्न होतं आणि येणाऱ्या विधानसभा असतील, लोकसभा असेल, त्याच्यामध्ये काय याचे पडसाद उमटतात तेही बघणं आता फार गरजेचं झालेलं आहे आणि याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरच्या रेशीमबाग मैदानातून कॅमेरा पर्सन विशालसह संजय मिरक, कारांनी, नागपूर.